सन्माननीय व्यासपीठ, राजसाहेब आणि आपण सगळे रसिक प्रेक्षक, काय असतं माझाच कार्यक्रम मीच बोलणं, मला जरा टेन्शन येते उगाच. आता मला प्रत्येक ते चार दिसायला लागले. हा विचार मी आयुष्यात कधी केला नव्हता. आम्ही काय वाटतं प्रयोग सुरू केला म्हणजे मला केदारच्या बाबतीत मी एक सांगेन. ज्या नाटकाच्या तालमी चालू होत्या तेव्हा केदार शिंदे राजू नार्वेकरला बोलला होता की काउंटरवर फावडा घेऊन बस. तर मला टेन्शन आलं की असं नको बोलू, अजून नाटक यायचं आहे, कारण तो बसवून जाणार आहे, मला काम करायचं आहे. पण त्याचा तो शब्द आजही बघतोय मी, काउंटरचा फावडा म्हणजे तुम्ही सगळे आहात. स्टेजवर सगळे मान्यवर बसले आहेत, हे खूप माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. जसं महेश सरांनी सांगितलं की का तर एकांकिकेतून प्रोफेशनल नाटकाला आणणारा व्यक्ती महेश मांजरेकर आहेत, ज्यांनी मोहन वाघांना सांगितलं की याचं नाटक होऊ शकतं, आणि तिथून मला खऱ्या अर्थाने व्यावसायिक रंगभूमी मिळाली आणि खऱ्या अर्थाने तिथून राजसाहेब सारखे मित्र मला मिळाले. राजसाहेबांबद्दल कौतुक काय करू मी, अजून आपण सगळे ज्ञात आहात, पण त्या व्यक्तीने मला खूप आधार, खूप मदत केली आहे प्रत्येक वेळेस. आणि प्रत्येक वेळेस आम्हा तिघांना, मला, केदार, अंकुशला प्रत्येक वेळेस नॉक केलं आहे, कानाला हात लावला आहे, सांगितलं की काय आहे काय नाही, जग काय आहे, जग बघा, बाकीच्या गोष्टी पहा, पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा म्हणणारा पण आशीर्वाद खूप मोलाचा असतो, मोठा असतो. आणि आज जेव्हा मी ह्याचे प्रयोग करतोय 4444, त्या माझा हक बनतो की ह्या कार्यक्रमाला राजसाहेब हवेच, मला यायलाच हवेत त्यांनी. आणि ते आले. नंतर आहेत अजित बुरे. अजितदादा, जसे मी प्रयोग केले 4444, त्या अजितदादा देखील 4444 प्रयोग केले आहेत. कारण ज्यांनी हे नाटक पाहिलं असेल तर जो आवाज येतो ना, मदन सुखात मी, त्याने हे केलं ते केलं, ते आमचे अजितदादा आहेत. सतत इथपर्यंत ते माझ्यासोबत आहेत, आवाजाने का होईना पण माझ्यासोबत आहेत, म्हणून ते इथे असणं मला खूप महत्त्वाचं वाटतंय. संजय दादाला मी खूप वर्ष पाहतोय. ती व्यक्ती बऱ्याच लोकांसाठी वेगवेगळ्या मूडची आहे, पण मला कधीच वाटलं नाही की ती व्यक्ती माझ्यासाठी त्या वेगळ्या मूडची आहे. ती माझ्यासाठी नेहमीच पाठीवर हात मारणारी व्यक्ती आहे. त्यामुळे मला त्या आज व्यक्ती आले, मला तर खूप आनंद वाटतोय. कारण इकडे सुकन्या आहे. माझं काहीच नाव नसताना माझं लग्न होतं तेव्हा कोणाला बोलवून सुकन्या ताईला बोलवलं. ती एका झटक्यात आली होती. मला खूप बरं वाटलं की सुकन्या ताई माझ्या लग्नाला आले वगैरे. तिथून ज्या ज्या गोष्टी तिच्या आयुष्यात घडतात किंवा आम्ही काय, तर खूप मी खूप अप्रिशिएट करतो त्यांना. आणि जेव्हा मला कळलं की संजय दादा पण येतोय, तर मला आयुष्यपत खूप बरं वाटतं की दादा तुम्ही आलात. आमचा अंकुश पण आहे. आणि सगळ्यात माझा खूप, ज्याला आम्ही नेहमीच एनर्जी म्हणतो, जो आमचा सिद्धार्थ जाधव. ही लोक आहेत म्हणून मी आहे, आणि मी आहे म्हणून माझे प्रयोग होत आहेत, आणि प्रयोग होत आहेत त्याला कारण तुम्ही आहात. प्रत्येक वेळेस मी मुद्दाम आज एवढंच बोलू इच्छितो की प्रत्येक शोला वन्स मोर, शिट्ट्या, टाळ्या, एंट्रीला सगळं मिळतं. मला खूप कौतुक करता तुम्ही. तुमचं कौतुक नसतं तर हा आकडा मी गाठू शकलोच नसतो. तुमचं कौतुक आहे. मला कित्येक रिपीट ऑडियन्स भेटतात. आम्ही 60 वेळा पाहिलं आहे, 50 वेळा पाहिलं आहे. आमच्या पुण्यामधला एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे निनाद. त्याने 256 वेळा पाहिलं नाटक. आणि तिकीट काढून बघायला मिळतो ना आपल्याला, चला असं काही नाही, तिकीट काढून त्याचंही नाव इथे घेणं गरजेचं आहे. तर प्रत्येक वेळेस तुम्ही माझं कौतुक करत आलात. माझा आजचा सोहळा हा माझ्या कौतुकाचा नाही, तर मला तुमचं कौतुक करायचं आहे, म्हणून आजचा दिवस आणि हा 4444. असाच आशीर्वाद राहू देत. मी माझे 2 शब्द इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.